विश्वालाच गुरु होऊन आलेल्या सिद्धारूढांना त्यांचे वडील गुरुशांतप्पांनी गावातील शाळेत घेऊन गेले. सिद्धबाळ गंभीर आणि गोड मुलगा होता. मठातले स्वामी त्यांच्याजवळ येऊन म्हणाले, बाळा सिद्धा, तुझ्या पाठीवर ओम नमः शिवाय लिहून देतो. ते म्हणत त्याच्यावर गिरव. ओम नमः शिवाय असं म्हणतच तुझी विद्या चालू होऊ दे. हां, लिही असं म्हणाले. सिद्ध गालातल्या गालात हसला. मी आईच्या पोटात असतानाच ओम नमः शिवाय म्हणून माझ्या खऱ्या विद्येला प्रारंभ झाला आहे. पंचाक्षरी माझा प्राण आहे असं त्यांना काय माहीत बिचारे. असं जणू भावच त्या हसण्यामध्ये होता. तो स्थिर बसून पाठीवर ओम नमः शिवाय लिहित ओम म्हणतच लिहिले. त्या कोवळ्या कंठातून बाहेर निघाला ओंकार त्या स्वामींच्या डोक्यावर चक्रासारखा फिरून फिरून गेला. ओम न म शि वा य. त्याच्या मंत्रोच्चाराने स्वामींच्या श्वासोश्वासाची गतीच थांबली. बाजूला बसलेली मुलं पाहतच राहिली. मठाच्या आवारात तो मंत्र फिरत होता. पाटीवर लिहायचं झाल्यावर स्वामींकडे पाहिलं तर त्याचे डोळे नक्षत्रासारखे चमचम चमकत होते. गुरुदेवा, ओम नमः शिवायचा अर्थ काय? स्वतःच्या संपूर्ण आयुष्यात कोणीही हा प्रश्न स्वामींना विचारलेला नव्हता. हा प्रश्न विचारल्यावर ते कावरेबावरे झाले, परंतु तसे न दाखवता म्हणाले, अकार, उकार आणि मकार मिळून ओंकार तयार होतं. असं सांगितल्यावर सिद्धबाळ म्हणाले, गुरुदेवा, आपण व्याकरणाच्या नियमाने सांगितले. मी तर ओंकारचा निज अर्थ विचारला. गुरु रागाने त्याच्याकडे पाहत, तुला माहीत असेल तर तूच सांग असं म्हणाले. तेव्हा सिद्धबाळ म्हणाला, ऐका तर ओंकारचा अर्थ. ओंकार ब्रह्माला माया पंचगुणाच्या आवरणाने 5 मुख दिसले. ते कसे? तर रजोगुणाने सद्योजात, सत्वगुणाने वायुदेव, तमोगुणाने अघोर, शुद्ध सत्वाने तत्पुरुष आणि विशुद्ध सत्वाने ईशान्य उत्पन्न झाले. या 5ही मुखाने प्रणवाक्षराचा प्रकाश होऊन पंचाक्षरी मंत्र तयार झाला. कांती, ज्ञान, विशेष, ऐक्य, अनंत तत्वानुगर्भित भ्रांती परिहारक प्रणवोंकार झाला. या प्रणवाक्षराला तमोगुणाने भरलेली प्रकृती मिळून पंचभूत उत्पन्न झाले. या पंचभूताच्या पंचीकरणाने भौतिक अनेक देह भोगणाऱ्या अनेक वस्तूंनी झालेले हे जग मायेने हा जीव विसरतो. दिसणारे हे भूतमय, शक्ती गुणमय, पंचाक्षरमय दिसणारे सर्व प्रणवमय, सर्वच ओंकारमय आणि हे जग ब्रह्ममय असं श्रुती भगवती सांगते. तसंच नामरूप हे शुद्ध ओंकार रूपच आहे. हे नामरूप काढले तर उरलेलं ब्रह्मच आहे. गुरूंनाच ओंकारचा निजा अर्थ बालसिद्ध यांनी सांगितले. ते ज्ञानसूर्यच होते. जन्मांतरामध्ये जन्म पुन्हा पुन्हा गिरवून फिरवून आलेले कंटाळलेले 8 दिवस ओंकारच गिरवायला सांगतात असे म्हणून तीक्ष्णमती असलेल्या त्या पुण्यात्म्याला पंचाक्षरीच्या प्रणवाच्या प्रतिभासंपन्नतेला या गिरवण्याला कालहरण व्यर्थ वाटत होतं. बसलेला सिद्ध उठून स्वामींना नमस्कार करून, अर्थ न समजता व्यर्थ कालहरण मी करणार नाही, येतो असे सांगून पुन्हा फिरून न पाहता तसाच निघून गेला. गुरुस्वामी सर्व मुलं त्या छोट्या छोट्या पावलांकडे बघतच राहिले. सूर्य आल्यावर अंधार नाहीसा होतो असा अनुभव सगळ्यांना आला. सिद्धाचे परम आप्तस्नेहित मित्र सोम भीम पाठशाळेत झालेला हा प्रसंग त्यांनी गावभर सांगितला. खरं काय आहे हे माहीत असलेल्या घरात त्यांनी शाळेत जाण्यासाठी जबरदस्ती केली नाही. सिद्धाला घरातच वीरभद्र स्वामींनी अक्षर अभ्यास सांगितला. योगवशिष्ठ, शून्यसंपादन, ज्ञानसिंधू असे अनेक ग्रंथ सांगून त्याचा अर्थ सांगितला. गुरुसोबत चर्चा करण्या इतकी परिपूर्णता त्याच्यात आली होती. देवमल्लम्माचा गोड मुलगा सिद्ध नेहमी आई आई असे म्हणत पदर धरून सारखा तिच्या मागे राहत होता. एकदा, बाळा,
नेहमी असाच आई आई म्हणत असतो. त्यापेक्षा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हण बाळा. ओम नमः शिवाय म्हटल्याने काय होते, असे डोळे मिचकावत सिद्धाने विचारले. ते छोटे डोळे आईच्या डोळ्यात पाहत होते. सगळं काही होते. एक गवळण असते, ती रोज नदी पार करून दूध विकायला जायची आणि त्यावर आपली उपजीविका चालवायची. एक दिवस स्वामींच्या घरी दूध द्यायला आली. पाऊस पडल्यामुळे पूर आला होता. रस्ता दिसत नव्हता म्हणून स्वामींच्या घरी आली. तिची परिस्थिती पाहून स्वामी हसून रामराम म्हणत तिला जायला सांगितलं. त्या गोष्टीवर जणू संपूर्ण विश्वास ठेवून ती मुग्ध गवळण भक्तीने रामराम म्हणत निघाली. नदीने तिला रस्ता दिला. तिचा विश्वास मोठा होता. ते समजलेल्या स्वामींना आश्चर्य वाटले. म्हणजे आई भक्तीने म्हणायला पाहिजे, होय ना? सिद्धबाळ म्हणाले, होय मुला, भक्तीने मंत्रजप करत सर्व काही पाहिजे असलेलं मिळतं. खरं आई, आता मी नेहमी मंत्र भक्तीने म्हणत जाईल. सिद्ध असे गोड बोलला. एक दिवस लहान मुलं सगळे खेळत होते. तेव्हा तिथे एक म्हैस उभी होती. सिद्धांनी सगळ्या लहान मुलांना बोलवलं. सगळे सिद्धाजवळ आले. काय रे सिद्धा, काय म्हणतोस? तेव्हा सिद्ध म्हणाला, हे बघा, ही म्हैस आहे ना, ही म्हैस नाही, हा हत्ती आहे. मी या हत्तीवर बसणार आणि तुम्ही सगळ्यांनी वाद्य वाजवा. आपण गावात मिरवणूक काढूया. तेव्हा बालक त्या म्हशीवर बसला आणि सगळ्या मुलांनी कोणी तोंडाने वाजवू लागले, कोणी दगड आणि एकमेकावर ठेचून वाजवू लागले, कोणी ताट आणि वाटी घेऊन चमच्याने वाजवू लागले. असं करत त्यांनी आता गावात मिरवणूक काढायची ठरवलं. परंतु ती म्हैस पुढे जायला तयारच नाही. तेव्हा बालसिद्धाला खूप राग आला आणि त्याने म्हशीला म्हटलं, तू मरून जा. म्हटल्याबरोबर ती म्हैस खाली पडली आणि मरून गेली. सर्व बालकांनी बालसिद्धाच्या आईला जाऊन सांगितलं की तुमच्या सिद्धाने तुमची म्हैस मारली. तेव्हा आईला खूप वाईट वाटलं आणि बालसिद्धाची आई, आजूबाजूचे काही लोक तिथे आले. आल्यानंतर आई म्हणाली, काय बाळा सिद्धा, हे काय केलंस? ती आपल्या घरची म्हैस आणि ती आपल्याला दूध देते, असं का केलंस? म्हणून ती रडू लागली. तेव्हा बालसिद्धाने बघितलं की आईच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. त्याला खूप वाईट वाटलं. तेव्हा बालसिद्ध आईला म्हणाले, आई, तुला म्हैस पाहिजे ना, थांब. म्हणून बालसिद्धाने ओम नमः शिवाय म्हणत त्या म्हशीच्या अंगावरून हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर ती म्हैस उठून उभी राहिली. ह्याप्रमाणे सिद्धांनी त्याची आपली बाललीला दाखवली. एवढंच नाही, एक दिवस सिद्धाने आईला विचारलं, आई, आपली कपिला दूध का देत नाही? ती भाकड आहे माझ्या बाळा, ती दूध देत नाही. मग गुरूंनी एकदा प्रवचनात नी नोलिदरे कोरडू कोनरुवदय्या, नी नोलिदरे बरडो हयन होदय्या, देवाची कृपा झाली तर भाकड गायही दूध देते आणि वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटते, असं सांगितलं ना प्रवचनात. ते 100% सत्य आहे बाळा. त्या देवाची कृपा झाली तर काही असाध्य नाही. पुन्हा पुन्हा मग मला तर कपिलेचंच दूध प्यावंसं वाटतंय बघ. म्हणून तू सांगितल्याप्रमाणे मी रोज मंत्र म्हणत जप करतो. त्या गवळणीला नदीला पार करून दिली ना, तसे ही भाकड गाय दूध द्यायला पाहिजे ना आई. सांग ना आई, सांग ना. सिद्धा देवमल्लम्माच्या पदराला हाताने गुंडाळून खेळत खोड्या करत होता. कामाला आलेले गडी काम सोडून मुलाच्या खोड्यांकडे कान देऊन ऐकत होते, पण कामातही लक्ष होतं. देवमल्लम्मा, सिद्धा, तू काही वेळा अति करतोस बघ. काहीतरी एक सांगितलं तर बस, ते बुडाला लागेपर्यंत सोडणार नाहीस तू. भाकरीला पाणी लावत, भाकरी उलटी फिरवत सिद्धाने पकडलेला हा पदर त्याच्या हातून सोडवत डोक्यावर व्यवस्थित घेत म्हणाली. सिद्धा गाल फुगवून, तूच सांगितलं होतंस ना मग.
गोठ्यातनं महादेव धावत आला. आई आई ये लवकर ये, पहा आमची कपिला भाकड नाही पान्हा सोडलाय, दुधाच्या धारा खाली पडत होत्या, लवकर ये. मुलाचे शब्द ऐकून आश्चर्यचकित झालेली देवमल्लम्मा पिठाच्या हातानेच गोठ्याकडे धावली. सिद्धही धावला, परंतु तेथे नाही. आईचे डोळे चुकवून मागच्या अंगणात जांभळाच्या झाडावर चढून बसला. देवमल्लम्मा कपिलेच्या जवळ येऊन पाहते, महादेवाने सांगितलेली गोष्ट सत्य होती. लवकर लवकर आत जाऊन एक भांडं घेऊन कपिलेचं दूध काढू लागली. ज्याप्रमाणे दुधाचं पात्र भरत होतं तसंच तिचं हृदय भक्तिरसानं भरलं. माझं बाळ खरंच सामान्य नाही, त्याच्यात देवी शक्ती जागृत आहे. भाकड झालेली गाय दूध देते, भाकड कपिला दूध देत आहे. देवमल्लम्मामध्ये भाव ओसंडून वाहत होता. तिने कपिलेच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून, आई कामधेनू तू धन्य आहे, माझ्या बाळाला दूध